नवीन वर्ष यायच्या अगोदर घराच्या बाहेर अगोदर ह्या वस्तू काढून टाका, नाहीतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये इतके संकट, इतके दुःख बघायला मिळतील की तुम्ही त्याचा विचार सुद्धा केलेला नसेल. घरामधल्या वस्तू या घराच्या बाहेर जर काढल्या नाही तर दरिद्री घरामध्ये येत असते. त्याच्यामुळे ह्या वस्तू अगोदर घराच्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता लवकरच इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. तर ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या अगोदर म्हणजे हे नवीन वर्ष यायच्या अगोदर काही अशा वस्तू आहेत ज्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत तर त्याचीच माहिती बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपण आपल्या घरामध्ये राहतो. आपण काय म्हणतो की मी इतकं कष्ट करतो, इतकं राबराब राबतो, पण मला काहीच त्याचं फळ मिळत नाही, माझ्यासोबत वाईटच का होतं. पण याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण स्वतःला दोष देतो किंवा आपल्या घरातल्या इतरांना दोष देतो. पण माणसांपेक्षा सुद्धा घरातल्या काही अशा वस्तू असतात ज्या आपल्या घरामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी, नकारात्मकता आणत असतात. म्हणजे आपल्याला गरिबीच्या रस्त्यावर त्या नेत असतात. म्हणजे इतकी गरिबी की आपण खूप जास्त परेशान होऊन जातो. त्याच्यामुळे त्या वस्तू घरामध्ये काय आहेत आणि त्या कशा ठेवायला पाहिजे आणि कशा नाही ठेवायला पाहिजे त्याचीच माहिती बघू. तर बघा, वारंवार सांगितलं जातं की अमावस्या, पौर्णिमा या वेळेस आपण आपलं घर स्वच्छ केलं पाहिजे, घरातली अलक्ष्मी बाहेर काढली पाहिजे. अलक्ष्मी म्हणजे काय तर बघा, अलक्ष्मी ही घरात किरकिर, वादविवाद आपल्या घरामध्ये आणत असते, घरात किटकिट लावत असते ते. आणि लक्ष्मी म्हणजे आपल्या लक्ष्मी माताचं स्वरूप, म्हणजे लक्ष्मीला शांतता प्रिय असते. तर तुमच्या घरामध्ये जर खूप जास्त किरकिर होत असेल, खूप विनाकारण भांडणं जर होत असतील तर कुठे ना कुठे घरातल्या वस्तू सुद्धा त्याला जिम्मेदार असतात. तर त्या वस्तू म्हणजे काय तर बघा, घरामध्ये खूप जास्त पैशाची तंगी किंवा आर्थिक संकट हे जर होत असेल तर कुठे ना कुठे तुमच्या घरात ह्या वस्तू त्याला कारणीभूत आहेत. आता पैशाची निगडीत जर ह्या वस्तू असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर ह्या वस्तू काढा. तर ती म्हणजे घराला तुमच्या असे पोपडे गेलेले आहेत, भिंतीला तडे गेलेले आहेत, त्याच्यानंतर तुमची घड्याळ बंद पडलेली आहे, तुमचा टाइम थांबलेला आहे, तुमची प्रगती होत नाहीये, तुम्हाला कामात तुमच्या यश मिळत नाहीये. त्याच्यामुळे सुद्धा घरामध्ये आर्थिक संकट येऊ शकतं. भिंतीला तडे जाणं म्हणजे कुठे ना कुठे कर्ज वाढण्याचे लक्षण आहेत, ते घरामधला पैसा संपण्याचे लक्षण आहेत, घरातील लक्ष्मी निघून जाण्याचे लक्षण आहेत. त्याच्यामुळे हे तुमच्या घरातून बाहेर तुमचं घर अगोदर तुम्हाला घर स्वच्छ करायचं आहे. म्हणजे भिंतीला जे काही तडे गेलेले आहेत ते अगोदर त्याला रिपेअर करा. पोपडे घराला कधीच घराचे म्हणजे कलर निघलेला जे काही पोपडे असतात ते पोपडे घरामध्ये कधीच नसू नये. घर स्वच्छ असावं, लक्ष्मीला स्वच्छता प्रिय असते. त्याच्यामुळे जितकं तुमचं घर स्वच्छ आहे तितकीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत असते. तर त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये किरकिर, वादविवाद म्हणजे आपल्या घरामध्ये किटकिट, भांडणं हे कशामुळे होत असतात. आपल्या घरामध्ये जे काही भांडे असतात, किचनमध्ये भांडे जे असतात, बरेचसे भांड्याला तडे गेलेले असतात. म्हणजे चिरलेले भांडे असतात, फुटलेले भांडे असतात, किंवा आपण जे काही भांडे, आता जर एखाद्या भांड्याची दांडी तुटलेली असते, आपण ते यूज करत नाही आणि आपण तसेच घरामध्ये ते पळून दिलेले आहेत, त्यांना सुद्धा घरामध्ये आपल्या किटकिट निर्माण होते. विनाकारण भांडणं, विनाकारण घरामध्ये चिडचिड एकमेकावर, हे सुद्धा त्याची लक्षणं आहेत. त्याच्यामुळे घरामध्ये जर आपले कप, जरी चहा प्यायचा कप जो त्याचा कान गेलेला असतो किंवा त्याला कुठे ना कुठे खाच पडलेली असते, असे कप सुद्धा घरामध्ये ठेवायचे नाहीये. ते सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर काढायचे आहे. म्हणजे किचनमध्ये जे काही तुमच्या भांडे आहेत जे यूज करत नाही, तुटले फुटलेले आहेत, ते अगोदर घराच्या बाहेर काढा, मोडीच घाला. नवीन भांडे विकत आणा. आपल्या घरामध्ये कपडे, आता घरामध्ये खूप कपडे असतात आणि जे कपडे काय असतात आपण यूजच करत नाही, फाटलेले असतात किंवा छोटे मुलांना छोटे पडलेले असतात आणि आपण म्हणतो की घरामध्ये ठेवून आणि नंतर कशाला तरी यूज करू किंवा कोणाला देऊ, पण आपल्याकडून काहीच होत नाही. आपण कोणाला देत नाही आणि यूज पण करत नाही त्याचा, आणि ते तसेच घरामध्ये पडून असतात. तर जे कपडे तुम्ही यूज करता, जे कपडे यूज करणार आहात, तर ते कपडे तुम्ही घरामध्ये ठेवा. जे कपडे काहीच कामाचे नाही आहेत, भले मुलांचे तुमच्या आवडीचे असो, लहानपणची आठवण असो, तरी घरामध्ये ते ठेवायचे नाही आहे. वाटलंच तर गरजूंना ते देऊन टाका, म्हणजे ते समोर तरी ते यूज केल्या जातील. त्याच्यामुळे घरामध्ये असे कोणतेच कपडेसुद्धा तुम्हाला ठेवायचे नाही आहेत. घरातली जी काही अडगळची रूम असते म्हणजे स्टोर रूम असते, स्टोर रूममध्ये सुद्धा आपण खूप जास्त स्टोर साचलेलं असतं,
जे यूज न होणारं असतं तिथे सुद्धा चेक करा. जे काही टाकून द्यायचे आहेत म्हणजे विचार करून टाकून द्या. असं नाही की धरलं सो टाकून दिलं म्हणून. विचार करून टाकून द्या की आपण याला यूज करणार आहोत का, तरच ती वस्तू ठेवा. नसेल तर लगेच तुम्ही ती बाहेर घराच्या काढून द्या. आपला मेन दरवाजा जिथेूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी पण येते आणि अलक्ष्मी सुद्धा येते. जर तुमच्या घरात दरवाजा स्वच्छ असेल, उंबरठा स्वच्छ असेल, तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि ती स्थिर राहत असते. जर तुमच्या दरवाज्यावर जाळी जळमट असतील किंवा दरवाज्यावर तुमच्या काहीतरी विचित्र चित्र लावलेलं असेल, म्हणजे बघा आपण म्हणतो ना की बरेचसे लोक वेगवेगळे चित्र लावतात किंवा पेंटिंग काढतात, तर ज्याने लक्ष्मी बघून घरातून निघून जाईल. त्याच्यानंतर कपाटाला किंवा त्याच्यानंतर आरसा, फुटलेला आरसा म्हणजे तडा गेलेला काच, ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या घरामध्ये ठेवायच्या नाही आहेत. लगेच रिपेअर करायच्या. म्हणजे कपाटाच्या काचला तडा गेलेला असतो किंवा कुठे आरशाला तडा गेलेला असतो, कोणता तरी काच फुटलेला असतो, तरी आपण ती वस्तू यूज करतो. तर ह्या गोष्टी सुद्धा कधीच नसू नये घरामध्ये. म्हणजे आरसा, ज्या आरशाला तडा गेलेला आहे त्या आरशामध्ये आपला चेहरा कधीच बघायचा नसतो. ते अशुभ मानले जातं. त्याच्यामुळं बघा, याच्या खूप छोट्या गोष्टी आहेत. आपण त्याला खूप नॉर्मली घेतो, पण त्याचे परिणाम खूप जास्त भयंकर असतात. आपल्याला ते भोगावे लागतात. खूप जास्त संकट आल्यावर आपल्याला कळत नाही हे होतं कशामुळे. तर ह्या अशा गोष्टीमुळेच तुमच्या घरामध्ये काही ना काही छोट्या मोठ्या जे काही गोष्टी, जे छोटे मोठे जे काही प्रॉब्लेम आहेत ते होत असतात. त्याच्यामुळे होऊ नये आणि नवीन वर्ष येणारं एकदम सुखमय आनंदाचं जावं, भरभराटीचं जावं, यासाठी तुम्हाला ह्या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहे. आणि इथून पुढे पण लक्षात ठेवायचं की या वस्तू आपल्या घरामध्ये म्हणजे कधीच अशा वस्तू घरामध्ये राहिल्या नाही पाहिजे. जी वस्तू खराब झाली ती लगेच घराच्या बाहेर काढायची. जेणेकरून देवघर सुद्धा चेक करायचं. देवघरामध्ये जर काही देव खराब झालेले असतील, म्हणजे भंगलेले देव असतील, पोकळ देव असतील, त्याच्यानंतर डबल देव तुमच्या घरामध्ये असतील, तर तसे पण देव तुम्हाला ठेवायचे नाहीये. डबल देव असतील म्हणजे एकापेक्षा अधिक देव असतील, देवांच्या मूर्त्या असतील, तर त्या सुद्धा तुम्हाला विसर्जन करायचं आहे त्या देवांचं. त्याच्यानंतर भंगलेल्या देवांचं सुद्धा विसर्जन करायचं. पोकळ देव असतील त्याचं सुद्धा विसर्जन तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर कोणी गिफ्ट तुम्हाला दिलेलं असेल, म्हणजे देव कोणी गिफ्ट दिलेलं असेल, तर ते सुद्धा तुम्हाला विसर्जन करायचं आहे. कोणी गिफ्ट दिलेलं देवांची पूजा आपण कधीच करायची नसते. त्याच्यानंतर आपण सुद्धा कोणाला गिफ्ट देऊ नये. म्हणजे आपल्याला माहिती आहे तर आपण इतरांना सुद्धा ही माहिती सांगायला पाहिजे. कारण गिफ्ट दिलेले देव कधीच पूजायचे नसतात किंवा त्याची पूजा करायची नसते. जर देवांचे फोटो सुद्धा खराब असतील काही, तर ते सुद्धा विसर्जन करा. नवीन वर्ष यायच्या अगोदर तुम्हाला या सर्व घरातली जे काही हे आहे, तुम्हाला सर्व घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ते सर्व तुम्हाला काढायची आहे. घरातली सगळी अलक्ष्मी तुम्हाला घराच्या बाहेर काढायची आहे, जेणेकरून नवीन वर्षाची सुरुवात आपल्या चांगली होईल. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.